गाव आणि 2007-8 मध्ये या गावामध्ये वळू नावाचा जो सिनेमा आहे, जो उमेश कुलकर्णी सर यांनी दिग्दर्शित केलेला होता. सिनेमा अगदी निरागस होता. प्रत्येक कॅरेक्टर जबरदस्त होतं, प्रत्येकाला रिलेट करणारं कॅरेक्टर होतं. जे जे लोक गावामध्ये राहतात ना, त्या सगळ्यांना हा सिनेमा अगदी जवळचा आहे. माझ्याही अगदी जवळचा हा सिनेमा आहे, कारण सगळे कॅरेक्टर निरागस होते. कुठेही ओढून ताणून अभिनय केलाय असं नव्हतं, कारण या सिनेमामध्ये जबरदस्त ॲक्टर्स सुद्धा होते. डोंगरातले सीन दाखवण्यात आले होते ना, त्याच्यामध्ये शेवटला पूर्ण क्लायमॅक्सचा सीन शूट झालाय. वळू पळून जात असतो आणि शेवटी वळूला पकडण्यात येतं. त्याचबरोबर अमृता सुभाष ही जी असते ती गावातल्या त्या मुलासोबत म्हणजे संजयसोबत पळून जाणार असते. ती सुद्धा इथेच झाडाच्या मागे लपून वगैरे बसलेली असते. शेवटी तो पण येतो आणि मग ते दोघेजण लग्न करायला पळून जातात. हे सगळं शूटिंग इथं झालं आहे. शेवटचा क्लायमॅक्सचा सीन इकडे शूट झाला आहे, जिथे अतुल कुलकर्णी सर वळूच्या मागे लागून वळूला पकडतात आणि मग सिनेमा शेवटाकडे वळतो. इथून काही शूट लावलं जातं. म्हणजे असा एक शॉट लावलेला होता. समोर जे मंदिर आहे आणि हा जो नंदी दिसतोय, अगदी या नंदीच्या बाजूला इकडे ज्योती सुभाष मॅडम इकडे प्रसाद आणून ठेवत असतात नेहमी. या ठिकाणी बरेच सीन शूट करण्यात आले होते वळू सिनेमातले. जो चौक दिसतोय हा पिंपळे गावातला अगदी मुख्य चौक आहे. म्हणजे ग्रामपंचायतीसमोरचा हा चौक आहे आणि समोरून जो रस्ता दिसतोय ना बोळातून, तो रस्ता या सिनेमात वापरला आहे. म्हणजे अगदी सिनेमाच्या सुरुवातीला फॉरेस्ट म्हणजे अतुल कुलकर्णी आपली जीप घेऊन इकडे एंट्री घेतात गावामध्ये. हे जे घर आहे ते गावचे सरपंच म्हणजे मोहन आगाशे या गावचे सरपंच असतात आणि त्यांच्या घरासमोर येऊन ही गाडी थांबते आणि या घरामध्येच ते मग आत जातात. त्यांचं स्वागत होतं. वरिष्ठ होते आमच्या सोबत. त्यांच्या गाडीत बसून आम्ही माहूरच्या तिथून आलो आणि इथं उतरायचा शॉट होता. अच्छा, म्हणजे ते सुरुवातीला गाडीमध्ये बसून येतात तो वाला सीन काय? हा हा दिसता का तुम्ही सिनेमात? हो हो दिसतो की. अच्छा, तुम्ही बघा की त्याच्यावर मी सर्च आता परत बघेल तुमचा. सर्च मारू. आता मी काल रात्री बघितला होता सिनेमा. पिवळी साडी. हे घर दाखवलं होतं दिलीप प्रभावळकर सर जे असतात आणि निर्मिती सावंत मॅम, त्यांचं हे घर होतं आणि आत्ता हे पडलेलं आहे, यूज नाही करत. सगळं इकडे वाढलेलं आहे, सगळं कसपट वगैरे.